नमस्कार प्रेक्षक हो, मी आहे दीपाली रंगारकर, आपली होस्ट. आपण बघत आहात UCN न्यूज चॅनल अमरावती. प्रेक्षक हो, आज 7 एप्रिल म्हणजे वर्ल्ड हेल्थ डे. पूर्ण विश्वात हा डे मोठ्या व्यापक स्वरूपात मनवला जातो. आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत आरोग्यम धनसंपदा. त्याविषयी जर बोलायचं झालं तर त्या संदर्भात आपण भेटायला आलेलो आहोत डॉक्टर सतीश गुप्ता यांच्या ग्लोबल इम्प्लांट डेंटिसिटीमध्ये. चला तर आता आपण त्यांना भेटूयात. डॉक्टर सतीश गुप्ता यांनी 2005मध्ये BDS आणि 2010मध्ये MDS कंप्लीट केलेलं आहे. डेंटल इम्प्लांट हे स्वित्झर्लंडमधून शिकून आलेले आहेत. ग्लोबल डेंटिस्ट्रीची स्थापना 2010मध्ये करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने ग्लोबल इम्प्लांट हे हॉस्पिटल 2010पासून अमरावतीकरांच्या सेवेत रुजू झालेले आहे. नमस्कार, मी डॉक्टर सतीश गुप्ता, डेंटिस्ट, अमरावतीमध्ये प्रॅक्टिस करतो. मी ॲज अ डेंटल इम्प्लांट स्पेशलिस्ट म्हणून इथे 2010 पासून प्रॅक्टिस करतो आहे. आज जागतिक स्वास्थ्य दिवसच्या निमित्ताने सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. नमस्कार सर. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आज 7 एप्रिल या अनुषंगाने आपण पूर्ण विश्वात वर्ल्ड हेल्थ डे नेहमी मनवत असतो. त्या अनुषंगाने आज आपण आपल्या 7 एप्रिल या अनुषंगाने आपण आपल्या प्रेक्षकांना दातांविषयी खूप माहिती देणार आहोत. आजकाल दातांसंबंधी जी बिमारी वाढत आहे, त्रास वाढत आहे लोकांमध्ये, त्याच्याविषयी आपण काय सांगाल सर? दातांच्या संदर्भात आजकाल खूप प्रॉब्लेम्स लोकांना वाढले आहे. पण ॲक्च्युली लोकांना असं वाटते की प्रॉब्लेम्स वाढले आहे. आता प्रॉब्लेम्स आधीपासून खूप लोकांना आहे आणि असतातच दातांचा प्रॉब्लेम. पण अवेअरनेस नसल्यामुळे लोक डॉक्टरकडे किंवा डेंटिस्टकडे जात नाही ट्रीटमेंट घ्यायला. तर खूप सारे त्रास सहन करतात किंवा जेव्हा दात पडून जातात तर ते इग्नोर करतात. तर अशा वेळेस मग दाताचा उपचार न घेता लोक त्याला टाळतात. म्हणून आजकाल लोकांमध्ये थोडा अवेअरनेस आला आहे. म्हणून लोक दातांच्या ट्रीटमेंटसाठी अवेअर झालेले घेऊन दातांसाठी डेंटिस्टकडे जातात आणि ट्रीटमेंट अचीव करतात. दातांविषयी बिमारी ही वयोवृद्धांमध्ये आणि मुलांमध्ये जी असते, याच्यावर इलाज कसा करावा सर? ॲक्च्युली दातांची बिमारी जी आहे ते मुलांमध्ये पण आणि सगळ्यांमध्ये असतात. मुलांमध्ये तर ॲक्च्युली ते ब्रशिंगसाठी किंवा दात स्वच्छ करत नाही खूप चांगले, आणि चॉकलेट वगैरे किंवा बाकीचे स्वीट्समध्ये खूप सारे कन्झ्युम करतात. त्याच्यामुळे दात जास्त खराब होतात. पण समजा आपण लहान बाळांची पण दातांची काळजी घेतली आणि दातांची स्वच्छता ठेवली, सकाळ संध्याकाळ व्यवस्थित दात स्वच्छ ठेवले, पेरेंट्सनं पालकांना हे सूट घ्यायची आहे की आपलं बाळ व्यवस्थित ब्रश करतोय की नाही करतोय. तर हे सगळं करून आपण सगळं काही प्रॉब्लेम टाळू शकतो लहान मुलांबद्दल. आणि वयस्करांबद्दल असं आहे की ते पायोरिया नावाची जी बिमारी आहे, ज्याला आम्ही पेरियोडोंटायटिस म्हणतात, हे नॉर्मल बिमारी आहे वयस्करांमध्ये. याचं पण कारण दातांच्या आणि हिरड्यांच्या मध्ये अडकलेला कीटणच आहे. आणि याची पण ट्रीटमेंट समजा त्या कीटणाची स्वच्छताच असते. तर ते समजा वेळेवर ट्रीटमेंट घेतलं आणि वेळेवर जेव्हा पायोरिया निर्माण होते तेव्हाच डेंटिस्टकडे जाऊन त्याचा उपचार करून घेतला, तेव्हा आपण दाताची वय वाढू शकते आणि कुठलंही दात आपला पडणार नाही. कुठलंही दात वयामुळे पडत नाही. सगळे दात जे आहे ते म्हातारपणात आजारामुळे पडतात. दातांविषयी जसे अनेक गैरसमज आहेत सर आपल्या नागरिकांमध्ये, की जर आपण दाताची ट्रीटमेंट केली तर त्याचा असर आपल्या डोळ्यांवर होतो किंवा डोळे कमजोर होतात, आणि दात काढल्यानंतर पण डोळ्यांवर त्याचा असर होतो. दात साफ केल्यानंतर त्याच्यातलं कॅल्शियम कमी होतं किंवा दात जास्त घासल्यामुळे पण त्याच्यातलं कॅल्शियम कमी होतं. असे जे गैरसमज आहे याच्याविषयी आपण काय सांगाल? हा खूप छान क्वेश्चन आहे मॅडम. खूप सारे पेशंट, म्हणजे जवळपास प्रत्येक पेशंट मला हा विचारतात की डॉक्टर साहेब, हे दात काढल्यामुळे माझं डोळं कमजोर होईल का, माझ्या डोळ्यांचा प्रॉब्लेम निर्माण होईल का? तर मी त्यांना एकच गोष्ट सांगतो की डोळ्यांचा आणि दातांचा काहीही संबंध नाही. एक कोइन्सिडन्स म्हणू शकता किंवा एक मिसअंडरस्टँडिंग म्हणू शकता आहे की जेव्हा आपण वरचा दात काढतो आणि वरच्या समोरच्या दात काढताना आपण जेव्हा जबडा सून करतो तेव्हा ते सुंगणीचं थोडंफार असर आपल्या डोळ्यावर खालच्या आयलिडला थोडंसं सून पडते आणि सुंगणी गेल्यावर ते आपोआप व्यवस्थित होते. तर हा गैरसमज याच्यामुळे निर्माण झाला आहे की डोळ्यावर असर पडते का. पण असं दातांचा आणि डोळ्यांचा काहीही संबंध नाही. आणि असं असलं असतं समजा
तर जे लोकांचे एकही दात नसतात, जे सगळे काढून घेतात, त्यांचं डोळं गेलं असतं तर काय ते पूर्ण ब्लाइंड झाले असते. पण असं काही नाही. तर दातांचा आणि डोळ्यांचा काहीही संबंध नाही. हे सगळ्यांना आपल्या अवेअरनेससाठी हे सगळ्यांना तुम्ही पण सांगा. मी तुमच्या दर्शकांना हे अपील करतोय की हे दातांचं आणि डोळ्यांचं काही नाही, हे सगळ्यांना सांगा. अच्छा, एकंदरीतच तुमच्या या माहितीनंतर हा गैरसमज नक्कीच दूर होईल की दातांचा जो प्रॉब्लेम असतो त्यावर ट्रीटमेंट केल्यानंतर डोळ्यांवर काही असर होतो. ही इतक्या वर्षानुसार जी चालत आलेली मानसिकता आहे ते कुठेतरी चेंज व्हायला मदत होईल. नक्की होईल हा मानसिकता चेंज. आणि जे लोक म्हणतात की दात ब्रश खूप जास्त करून दात झिजतात, हां हां. हे पण गैरसमज आहे. हा, हे बरोबर आहे की आधीचे जे लोक होते ते अ, अ, मंजन किंवा माती किंवा कडुलिंबाची काडी वगैरे कडुलिंबाची काडी, हे वापरून. सगळे अब्रेसिव्ह किंवा खुरदुडे पदार्थामुळे ते दात झिजायचे. अच्छा. जेव्हा आपण ब्रश घ्यायला जातो मेडिकल स्टोअर मध्ये, तर त्यांना मीडियम किंवा सॉफ्ट ब्रश सांगतो. मी तर माझ्या पेशंटला सॉफ्ट किंवा अल्ट्रा सॉफ्ट ब्रश प्रिस्क्राईब करतो. तर अल्ट्रा सॉफ्ट आणि सॉफ्ट ब्रशनं कधीही दात झिजणार नाही, पण कुठल्याही परिस्थितीत दाताची स्वच्छता आपण कॉम्प्रोमाइज करू नाही शकत. कारण आपण सकाळ दुपार संध्याकाळ जे काही जेवतो ते स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि ब्रशिंग स्वच्छता चांगली नसल्यामुळेच हा दातांचा प्रॉब्लेम निर्माण होते. कुठलाही दातांचा प्रॉब्लेम हा ब्रशिंग प्रायमरीली सुरुवातीला ब्रशिंग न केल्यामुळेच निर्माण होते. म्हणून हे ब्रश करणं खूप आवश्यक आहे. जास्ती ब्रश केल्यामुळे दात झिजतात हे गैरसमज नाही सांगता येत, पण ब्रशचं सिलेक्शन थोडासा प्रॉपर असावा. आणि चांगलं एक, आजकाल तर सगळीकडे गुगल आहे, सगळ्यांकडे फोन आहे. तर आपण गुगलमध्ये जाऊन, यूट्यूबमध्ये जाऊन कुठलीही एक चांगली ब्रशिंग टेक्निक सर्च करून त्याला फॉलो करू शकता. एक चांगली ब्रशिंग टेक्निक आणि एक चांगला ब्रश फॉलो केला तर दाताला काही इजा होणार नाही. हा पण अगदी महत्त्वाचा प्रश्न होता दर्शकांसाठी की आपण ब्रश कुठला वापरायचा, कारण बऱ्याच जणांना हे कन्फ्युजन असतं की कुठला ब्रश वापरायचा किंवा कुठली पेस्ट वापरायची. त्याच्याबद्दलही आपण शॉर्टमध्ये जे काही सांगितलं ते नक्कीच माहिती उपयुक्तच आहे. सर, अजून एक प्रश्न असा असतो की जास्त गोड खाल्ल्याने किंवा जास्त आंबट खाल्ल्याने पण दातांवर परिणाम होतो. जसं लहान मुलं सरासरी चॉकलेट्स जास्त खातात, तर आपण नेहमी म्हणतो की जर चॉकलेट्स खाल्ले तर तुझे दात खराब होतील. त्याच्याविषयी आपण काय सांगाल? जसं दातासंबंधी सर की नेमकी पेस्ट कुठला वापरायचा किंवा ब्रश कुठला वापरायचा हा नॉर्मली सगळ्यांच्या मनात एक प्रश्न असतो. आणि एकंदरीत प्रत्येक घरात हा प्रश्न पण मुलांविषयी बोलला जातो की बा जास्त चॉकलेट खाऊ नकोस किंवा जास्त चॉकलेट खाल्ल्याने तुझे दात खराब होतील, किंवा काही जणांना जास्त गोड खाल्ल्याने किंवा जास्त आंबट खाल्ल्याने पण दाताचे मोस्टली प्रॉब्लेम्स असतात. त्याच्याविषयी आपण काय सांगाल सर? हा एक खूप विचारणारा एक सगळ्या पेशंटकडनं एक रिस्पॉन्स येते की सर ब्रश कुठला वापरायचा, पेस्ट कुठला वापरायचा. आता आपण ॲड बघतो टीव्हीमध्ये, वेगवेगळ्या प्रकारचे ब्रश, वेगवेगळ्या प्रकारचे खूप सारे पेस्ट. आजकाल आयुर्वेदिक पेस्टचं खूप फॅड आहे. सगळे कंपनी आपल्या आयुर्वेदिक, आमच्या टूथपेस्टमध्ये हे आहे, आमच्या टूथपेस्टमध्ये ते आहे. पण ॲक्च्युली पेस्टचं काम फक्त दातांना फोमिंग देणं आहे थोडंसं, आणि बाकीचे जे पेस्टचे इन्ग्रेडियंट असतात त्याचे वेगवेगळे फंक्शन्स असतात. पण आता मी पेरिओडॉन्टिस्ट आहे, गम सर्जन आहे, तर मी माझ्या एक्सपिरियन्सने एक गोष्ट सांगू शकतो की जे ब्रश आणि ब्रशिंग टेक्निक आहे त्याच्यानंतर तुम्ही कुठलाही पेस्ट वापराल तर त्याच्यामध्ये खूप जास्त तुम्हाला प्रॉब्लेम नाही येणार. आणि आता गोष्ट आली पेस्ट कुठलं वापरायचं, तर माझ्या मताने आपण पेस्ट कुठलंही वापरू शकता. फक्त जे आजकाल जे मंजन पेस्ट फॉर्मने आलेले आहे ते वापरू नका. त्याच्यामध्ये खूप खुरदुरा पण राहते, त्याच्याने दात झिजतात. तर कुठलाही व्हाईट पेस्ट, मऊ असलेला पेस्ट आपण वापरा, कुठल्याही कंपनीचं. ते पेस्ट आपल्याला छान व्यवस्थित दात स्वच्छ होईल. आणि ब्रश जसं मी आधी सांगितलं, सॉफ्ट किंवा अल्ट्रा सॉफ्ट ब्रश सगळ्यांना वापरायला पाहिजे. आणि ब्रशिंग टेक्निक खूप महत्त्वाची आहे. आता जसं मॅडमने विचारलं की हा गोड खाल्ल्याने किंवा जास्त चॉकलेट खाल्ल्याने दात खराब होतात का. ॲक्च्युली कुठलंही, आता लहान बाळं चॉकलेटसाठी हट्ट करतात, ते चॉकलेट लहान बाळांसाठीच असते. लहान बाळ चॉकलेट नाही खाणार तर कोण खाणार. तर ते चॉकलेट खाण्यात प्रॉब्लेम नाही आहे, चॉकलेट खाण्यात काहीही प्रॉब्लेम नाही, पण ते स्वच्छ झालं पाहिजे. आता चॉकलेट खूप चिकट आणि चांबट असतात. ते चिकट चॉकलेट जेव्हा दाताला चिटकून बसतात आणि ते स्वच्छ होत नाही किंवा मुले व्यवस्थित स्वच्छ करत नाही, अशा वेळेस ते कीडमध्ये निर्माण होते आणि मग प्रॉब्लेम होते दाताचं भरपूर. ते बेसिकली ते चॉकलेटमुळे नाही आहे, ते ब्रशिंग व्यवस्थित नाही झाली आणि लागलेला जे चिकट चॉकलेट तो निघाला नाही. पण बरेचसे चॉकलेट आज मार्केटमध्ये आले जे खूप चिकट असतात, तर ते कदाचित अवॉइड केलेलं बरं. बाकी गोड खाल्ल्याने किंवा चॉकलेट खाल्ल्याने दात खराब होतात असं नाही.
कुठल्या कारणावर जर दात निघाले किंवा कुठल्या कारणास्तव ते जर आपल्याला काढावे लागले, तर त्याच्यावर कुठल्या पद्धतीने आपण ते रोमिंग करू शकतो? म्हणजे जर अगदीच कोणत्या ॲक्सिडेंटमध्ये किंवा कुठल्या अजून अदर फॅक्टर्समध्ये जर आपले दात पडले किंवा कुरतडले गेले, तर त्याच्यावर कोणत्या पद्धतीने आपण उपचार करू शकतो सर? जेव्हा कुठलं दात काढण्यात येते किंवा निघून जाते, खूप सारे दात निघायचे खूप सारे कारणं आहेत. दात खराब झालं, किडून पडलं किंवा खुडून गेलं, तर अशा पद्धतीत आपण दात काढून घेतो किंवा डेंटिस्ट डॉक्टर दात काढून घेतात. किंवा जसं मी आधी सांगितलं, पायरियामुळे वयामुळे जेव्हा दात जातात, आपल्या वयाच्या 60 वर्षी 65 वर्षाच्या नंतर जे दात जातात, हे त्रास देत नाही पण चालले जातात, हलून पडतात. किंवा कोणाचा ॲक्सिडेंट झाला, दात पडले ॲक्सिडेंटमध्ये, तर अशा परिस्थितीत खूप सारे लोक आपले दात तर गमावून घेतात. तर अशा वेळेस दात बसवायची गरज असते. आता दाताचे मेन 2 कामं असतात. एक तर जेवण चांगलं चावून आपल्या पोटात गेलं पाहिजे. दुसरं आपण छान दिसलो पाहिजे. आपल्याला दिसायचे दात आणि चावायचे दात हे 2 हवे असतात. तर जेव्हा आपण दात बसवतो, कुठलाही दात पडला कुठल्याही कारणाने, तर त्या दात बसवण्यासाठी 3 पद्धती असतात. एक तर आपण काडघालची प्लेट बसवतो. या पद्धतीची कवळी तुम्ही बघितली असेल. या पद्धतीची कवळी असते, जे त्याला फुल माउथ डेंचर म्हणू शकतो आपण. तर हा डेंचर काळघालचे असतात किंवा 2-3 दाताचं पण डेंचर बनते, त्याला पार्शल डेंचर म्हणतात. तर अशा प्रकारची कवळी आपण घालू शकतो, जे काळघाल असतात. पण कवळी खूप सारे लोक घालत नाही. ॲक्च्युली ते अनकम्फर्टेबल राहते काढून घालून. मग रात्री आपल्याला पाण्यात ठेवायचं, मग सकाळी स्वच्छ करायचं, परत घालायचं. तर ते थोडासा इनकन्व्हिनियन्स होते, म्हणून ते लोक आजकाल प्रिफर करत नाही कवळी. दुसरं आहे ब्रिज. ब्रिजमध्ये समजा आपल्याला कुठला 1 दात किंवा 2 दात निघाला किंवा पडलं किंवा काढण्यात आलं, तर अशा परिस्थितीत आपल्याला तो फिक्स दात बसवण्याचं जे ऑप्शन असते ते असते ब्रिज. दुसरं ऑप्शन, तर ब्रिजमध्ये आपण आजूबाजूचे 2 दाताला कमी करतो, त्या कॅपची जागा बनवतो आणि 3 दाताचा ब्रिज बनवतो. समजा एक मधला दात आपला गेलेला आहे, तर हा दोन्ही दाताच्या सपोर्टनं आपण 3 दाताचा ब्रिज बसवतो. आता हे फिक्स उपचार आहे, याला काही काळघाल नसते, चांगलं असते, चावणंही चांगलं असते. पण याचा मोस्ट इम्पॉर्टंट डिसएडव्हान्टेज म्हणा किंवा याचा एक असं आहे की हे दोन्ही दात आपल्याला चांगले दात घासावे लागतात. एक दात बसवण्यासाठी आपल्याला आजूबाजूचे चांगले दात घासावे लागतात. तर अशा परिस्थितीत आपण दात बसवण्यासाठी चांगले दात खराब करतो आहे. तर म्हणून हा ब्रिज जे आहे हे आजकाल न्यू टेक्नॉलॉजीमध्ये एक्सक्लूड झाला. आता जे नवीन टेक्नॉलॉजी आली आहे त्याला म्हणतात डेंटल इम्प्लांट. तर डेंटल इम्प्लांट जिथे जागा नाही आहे तिथे अक्षरशः आपण तिथे एक इम्प्लांट म्हणा किंवा एक स्क्रू सारखा असते तो, पण आम्ही स्क्रू म्हणत नाही, त्याला डेंटल इम्प्लांट म्हणतो. तर एक हाडात सोडून देतो एक इम्प्लांट. त्याला थोडंसं वेळ लागते हाडात मजबूती व्हायला, पण तो एकदा हाडात मजबूत झाला की मग तो कायमचा निघत नाही. तुम्ही इथे बघू शकता, हे इथलं जे दात आहे हा इम्प्लांट पद्धतीनं बसवलेला आहे. आता हा इम्प्लांट हाडात सोडून दिला आणि त्याच्यावर डायरेक्ट कॅप लावली आपण. तर या 2 चांगल्या दाताला आपल्याला टच करायची गरज नाही, या 2 चांगल्या दाताला आपल्याला घासायची गरज नाही. तर असे 3 पद्धतीनं आपण दात बसवू शकतो. आता आपल्यावर आहे आपण कुठलं बसवतो. डेंटिस्ट आपल्याला ऑप्शन्स देतात की तुम्ही कुठल्या दात बसवण्यात इंटरेस्टेड आहे. तर आपण आपल्या हिशोबाने ते चूज करून डेंटिस्टला सांगू शकतात की आपल्याला कुठलं दात व्यवस्थित राहणार आहे. पण नॅचरल टूथच्या जवळपास येणारे जे आता नॅचरल टूथ सारखंच नवीन दात नकली दात तर बसवणं शक्य नाही आहे. पण डेंटल इम्प्लांट हा एक असं दात आहे जे आपल्याला नॅचरल दातासारखं चावण्याची शक्ती देऊ शकते. तर ही टेक्नॉलॉजी आजकाल खूप पॉप्युलर आहे. जसं की आपण सांगितलं सर, की दातासाठी आपण डेंटल इम्प्लांट हे करू शकतो. तर हे डेंटल इम्प्लांट म्हणजे आहे काय? दंतरोपण जे आपण सांगितलं आहे ते अगदीच उपयुक्त माहिती होती. पण नेमकी या डेंटल इम्प्लांटची प्रोसेस काय असते? कोणत्या पद्धतीने ही करावी लागते? डेंटल इम्प्लांट याला आपण कृत्रिम दंतरोपण म्हणू शकतो. तर याच्यामध्ये जसं मी आधी सांगितलं की आजूबाजूच्या दाताला कट करायची किंवा त्याला कमी करायची गरज नसते. त्याची प्रोसिजर नेमकी अशी आहे की हे तुम्ही बघू शकता, इथे मॉडेल आहे. हा डेंटल इम्प्लांट 3 भागामध्ये डिवाइड असतात. हा आहे इम्प्लांट. हा इम्प्लांट जेव्हा आपण हाडात सोडतो, एक छोटीशी सर्जरी म्हणा किंवा आपण दात काढायच्या वेळेस जे इंजेक्शन घेतलं तेवढ्याच इंजेक्शनमध्ये एक छोटीशी सर्जरी होऊन जाते. तर हे इम्प्लांट आपण जेव्हा हाडात टाकून देतो, ते हे इम्प्लांट आपल्याला दिसत नाही, हाड बंद होऊन जाते. आपण हिरड्यांना उघडून इम्प्लांट टाकून हिरड्यांना बंद करून देतो. हा इम्प्लांटला हाडात मजबूतीला 2 ते 3 महिने लागतात. वयस्कर पेशंटला थोडे जास्त वेळ लागतात, यंग पेशंटला थोडं कमी वेळ लागतात. तर हे इम्प्लांट एकदा आतमध्ये चांगलं मजबूत झाला की त्याच्यावर मग आपण अबटमेंट बसवतो. याला म्हणतात सेकंड पार्ट. तर हा सेकंड पार्ट ऑफ इम्प्लांट
हा इम्प्लांटच्या आतमध्ये हॉलो सिलेंडरमध्ये फिक्स होऊन जातात. आता हा पार्ट आपल्या तोंडात दिसते. हा पार्टाचा आपण माप घेऊन लॅबोरेटरीला पाठवतो. लॅबोरेटरी आपल्याला सिंगल टूथ कॅप, असं सिंगल कॅप आपण दात म्हणू शकतो आपण, याला बसवू शकतो आणि हे अख्खा खालून सपोर्ट घेऊन येणारा दात आपण इथे बसवू शकतो. याला आपल्याला आजूबाजूच्या दाताचं काही घेणदेणी, हा कायमचं पक्क आणि चावणारा व्यवस्थित दात बसवू शकतो. हा इम्प्लांटची प्रोसिजर आहे. नक्कीच सर, जे आपण इम्प्लांटिंग सांगितलेलं आहे, पण अजून एक प्रश्न असा उद्भवतो की छोटे मुलं किंवा ओल्ड एजर्स म्हणजे वयोवृद्धांमध्ये पण ही प्रोसिजर सेमच पद्धतीने केल्या जाते की त्यांच्यासाठी काही दुसरं अजून आपण सर्जरी म्हणा किंवा पद्धत वापरू शकतो की ह्याच तुम्ही ज्या पद्धतीने सांगितल्या त्या पद्धतीनेच आपण त्यांच्यामध्ये पण ही ट्रीटमेंट करू शकतो? तसं तर इम्प्लांट करण्याची कुठली वय नाही. पेशंट फिट आहे, पेशंट कम्फर्टेबल आहे, बाकीच्या सिस्टमिक डिसिजेस पेशंटला नाही आहे, तर आपण कुठल्याही एजमध्ये इम्प्लांट करू शकतो. पण लहान बाळात इम्प्लांट होत नाही, कारण लहान बाळामध्ये डेव्हलपमेंट सुरू असतात, त्यांचे हाडाचं ग्रोथ सुरू आहे. तर आपण जेव्हा इम्प्लांट टाकतो तर ते जेव्हा ग्रोथ कंप्लीट होईल तो इम्प्लांट चुकीच्या जागेवर होऊन जाईल. म्हणून तो आम्ही जसं ॲज अ प्रोटोकॉल फॉलो करून आम्ही एक 18 वर्षाच्या नंतरच आम्ही प्रिफर करतो की आम्ही इम्प्लांटसाठी जायचं. तर ज्या बाळांचे 18 वर्षांच्या आधीच दात पडतात, परमनंट टूथ ज्यांचे पडतात, हा दुधाचे दात पडून जे परमनंट टूथ येतात ते परमनंट टूथ समजा अनफॉर्च्युनेटली पडले किंवा काढण्यात आले, तर अशा वेळेस आम्ही पेशंटला टेम्पररी टीथ देतो, टेम्पररी दात देतो आणि मग 18 वर्षाच्या नंतर मग इम्प्लांट सर्जरी करून त्यांना कायमचे दात देतो. आणि वयस्कर पेशंटची गोष्ट अशी आहे की किती दात निघालेले आहेत त्याच्यावर आपण इम्प्लांट किती द्यायचे ते ठरवू शकतो. 2 दात निघाले, 1 दात निघाला तर आपण 1 दात इम्प्लांट टाकून 1 दात बसवू शकतो. 2 निघाले, 3 निघाले, तर अशा पद्धतीने ते वेगवेगळे प्लॅनिंग करतो. ज्या पेशंटला एकही दात नसतात, ते कवळी घालतात किंवा कवळीनं कम्फर्टेबल नसतात किंवा काढघाल नको असतात पेशंटला, तर अशा वेळेस आम्ही फुल माउथ इम्प्लांट करून फुल माउथ आपण पूर्ण 32 पेशंटला फिक्स करून देतो तोंडात. हा एक फुल माउथ इम्प्लांट किंवा फुल माउथ रिहॅबिलिटेशन विथ इम्प्लांटची प्रोसिजर आहे, जिथे आपण पेशंटला कायमचे पक्के दात देतो, ते पण न काढ घालणारे. नक्कीच सर, म्हणजे छोट्या मुलांमध्ये जो क्वेश्चन होता किंवा वयोवृद्धांसाठी जो आपण विचार करत होतो की डेंटल इम्प्लांट म्हणजे नेमकी काय, हे आता हळूहळू आम्हाला कळायला लागलेलं आहे. जो गैरसमज होता तो दूर व्हायला लागलेला आहे. पण त्याच्यासमोर असा प्रश्न पडतो की फुल माउथ रिहॅबिलिटेशन म्हणजे काय? म्हणजे संपूर्ण दंतरोपण ही प्रक्रिया कशा पद्धतीने करतात किंवा त्याला ती कोणत्या पद्धतीने पेशंटसाठी करावी लागते? तर हे फुल माउथ रिहॅबिलिटेशन बाय इम्प्लांट्स ही एक अशी प्रोसिजर आहे, जेव्हा खूप सारे पेशंटचे दात खराब होऊन जातात, कुठलंही दात ठेवण्यासारखं नसते, तर अशा वेळेस आम्ही डिसिजन घेतो की हे सगळे दात काढून घ्यायला पाहिजे. तर त्रासदेय दात असतात, हलणारे दात असतात, तुटलेले दात असतात, दाताचे मुळं अडकलेले असतात जबड्यात, तर अशा परिस्थितीत पेशंट जेवणही करू शकत नाही चांगल्याने आणि सतत पेशंटला पेन असते, दुखणं असते, कुठे पस येत आहे, कुठलं दात जेवताना हालते तर दुखत आहे. तर अशा शेवटच्या दाताला, जे जाणारे दात आहे, आता पडणारे दात आहेत, अशा डेंटिशनला आम्ही टर्मिनल डेंटिशन म्हणतो. तर अशा परिस्थितीत पेशंटला सगळ्यात आधी एक निर्णय तर असं घ्यावा लागते की आपल्याला सगळे खराब दात काढायचे आहे. तर इथे खूप सारे पेशंट थोडंसं हेजिटेट करतात, थोडं दचकतात की बा एकदम सगळे दात कसे काढायचे बा. तर मग आम्हाला पेशंटला कन्व्हिन्स करावं लागते की हे तुमचे दात कामाचे राहिलेले नाही आहे, हे तुम्हाला चावण्यासाठी मदत नाही करत, तुम्हाला दिसण्यासाठी चांगले नाही आहे, तर हे दात तुम्हाला काढून घेण्यातच तुमची चांगली ट्रीटमेंट होऊ शकते. तर अशा वेळेस जेव्हा पेशंट कन्व्हिन्स होऊन जाते की आता मला पूर्ण दात काढायचे, आता भरपूर पेशंट काढल्यानंतरचे, जे मी आता आधी पण सांगितलं की काढल्यानंतर बसवायचं जे प्रश्न असते, तर एक तर काढघालची कवळी आपण बसवू शकतो. ते वरच्या जबड्यात, खालच्या जबड्यात निघणारी कवळी असते. आपण जेव्हा जेवतो किंवा जातो बाहेर तेव्हा तो घालतो. तो काढघालची कवळी चांगली असते, पण तो बोलताना हालते, कधी जेवताना हालते किंवा कुणासमोर बोलता बोलता पडली तर तो थोडीशी फजिती होते. तर अशा वेळेस ते लोक थोडं आजकाल हे करत नाही. जुन्या जमान्याचे लोक खूप साऱ्या काढघालची कवळीमध्ये खूप कम्फर्टेबल काम करायचे, पण आजकाल लोकांना थोडं फिक्स काहीतरी पाहिजे बा. मला जेव्हा पेशंट येतात तर आधीच विचारतात की सर तुम्ही फिक्स देणार असाल तर मग मी तुम्हाला ट्रीटमेंट घेतो बा. तर त्यांच्यासाठी फिक्स ट्रीटमेंटसाठी किंवा फिक्स बत्तीसी किंवा फिक्स कवळीसाठी आपल्याकडे 2 अशा प्रकारचे कवळी आहे जे आपण फिक्स देऊ शकतो, जिथे आपण, जसं मी आधी सांगितलं की इम्प्लांट टाकून आपण दात फिक्स करतो. तर अशा वेळेस आम्ही
समजा ती कवडी बसत नाही आहे, तर अशा वेळेस आम्ही 2 इम्प्लांट खाली आणि 2 इम्प्लांट वरती टाकून कवडी बसवू शकतो. ही कवडी आहे, नॉर्मल साधी कवडी आहे जशी सगळी असते, पण इथे 2 खचके आहे इम्प्लांटसाठी. तर अशा वेळेस 2 इम्प्लांट टाकून हीच कवडी जी आधी बसत नव्हती, हे थोडी चांगल्या पद्धतीने बसते. तर आता ही कवडी हलणार नाही आणि जेवायला थोडीशी चांगली राहील. पण ही कवडी शेवटी काढघालच आहे. जरी ती बसत चांगली आहे, पण ही काढघालची आहे. तर पेशंटला हे काढायचं आहे, रात्री ठेवायचं आहे पाणी, मग सकाळी स्वच्छ करून घालायचं आहे. तर मग पेशंटला काढघालच नको असते. खूप वेळेस पेशंट म्हणतात मला हे काढघालची झंझटच नाही पाहिजे. तर अशा वेळेस मग आम्ही सांगतो की आता हे जे 2-2 इम्प्लांटवर आम्ही कवडी केली, असे 4 किंवा 6 इम्प्लांट एका जबड्यात टाकून आम्ही पूर्ण कवडी फिक्स करू शकतो. तर अशा वेळेस आम्ही जे कवडीचं साईज आहे ते खूप कमी करू शकतो आणि फक्त दाताची जी पट्टी असतात ते आपल्या जबड्यात फिक्स करू शकतो. त्याच्यासाठी इम्प्लांट्स थोडेसे जास्त लागतात. कमीत कमी 4 इम्प्लांट लागते. तर त्या प्रोसिजरला आपण ऑल ऑन 4 म्हणतात. हे ऑल ऑन 4ची टेक्नॉलॉजी म्हणजे ऑल टीथ ऑन 4 इम्प्लांट्स. तर ही जी टेक्नॉलॉजी आहे, हे सगळे 32 पूर्ण दात, 32 तर नसतात दात कामाचे, जेवढे कामाचे दात असतात ते आम्ही 4 इम्प्लांटवर बसवू शकतो. तर 4 खाली 4 वर असे इम्प्लांट टाकून आपण फिक्स न बसू शकतो. फिक्स झाल्यावर पेशंटचे 2-3 प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. एकतर काढघालचा प्रश्न नाही, ते व्यवस्थित चावू शकतात. काही म्हणजे चावण्याची शक्ती पण वाढते. कवडीमध्ये चावण्याचे खूप सारे लिमिटेशन्स असतात की खूप साऱ्या वस्तू चावू शकत नाही, खाऊ शकत नाही. फुल माउथ इम्प्लांट जेव्हा करतो आम्ही, तर त्या प्रोसेसेसनं, त्या कवडीनं आपण सगळं काही खाऊ शकतात आणि ती पेशंटला खूप जास्त ॲक्सेप्टेबल असतात. तर असं असते फुल माउथ रिहॅबिलिटेशनचं प्रोसिजर. त्याला थोडासा वेळ लागते, म्हणजे सुरुवातीला इम्प्लांट टाकून दात बसवल्यापर्यंत वेळ लागते, पण ते कायमचं आहे आणि साधारणतः फेल होत नाही. एकंदरीतच सर, आपण जी ही संपूर्ण फुल माउथ रिहॅबिलिटेशनची आम्हाला प्रोसिजर समजून सांगितलेली आहे, ती नक्कीच आमच्या दर्शकांसाठी खूप उपयुक्त आहे. पण याच्यासमोर अजून एक प्रश्न असा पडतो सर, की मोस्टली डायबिटीज आणि हार्टचे जे पेशंट असतात, मोस्टली डायबिटीज आणि हार्टचे जे पेशंट असतात, त्यांना पण ही प्रोसिजर चालते की त्यांना फक्त डेंटल इम्प्लांट ही प्रोसिजर केल्या जाते? किंवा डायबिटीज पेशंटमध्ये पण दातांचा खूप जास्त प्रॉब्लेम्स असतात पेशंट्सला. हार्ट पेशंटसाठी पण ही प्रोसिजर लागू पडते सर? सर, आमच्या एक व्ह्युअर्सचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न होता. एकंदरीतच तो महत्त्वाचा प्रश्न आहेच की मोस्टली डायबिटीज आणि हार्ट हे जे 2 पेशंट्स असतात, यांना पण आपली ही प्रोसिजर लागू पडते की याच्यासाठी दुसरी काही प्रोसिजर करावी लागते? प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण वयस्कर लोकांना आजकाल जे लाईफस्टाईल डिसीजेस म्हणतो आपण, ते खूप जास्त असतात लोकांना. तर माझे तर सगळे, म्हणजे माझं फुल माउथ इम्प्लांटचं काम आहे, म्हणजे 3 पैकी 2 पेशंट माझे डायबिटीजमध्ये असतातच. आणि हार्ट प्रॉब्लेम पण खूप वाढल्यामुळे सगळ्या पेशंटला, जवळपास 1 पैकी 3 पेशंटला ते हार्ट प्रॉब्लेम पण असतात. तर अशा वेळेस प्रश्न पडते की हा इम्प्लांट प्रोसिजर आपण करू शकतो का? तर उत्तर आहे, आपण करू शकतो, नक्की करू शकतो. पण जशा बाकीच्या आपल्या शरीराचे ऑर्गन्स, बाकीचे आपल्या शरीराचे अंग जे डायबिटीज वाढल्यामुळे खराब होतात, तसेच डायबिटीज वाढल्यामुळे आपलं इम्प्लांटही खराब होते किंवा इम्प्लांटला प्रॉब्लेम येऊ शकते. तर जेव्हा डायबिटीज पेशंट माझ्याकडे येतात आणि ते ऑप्ट करतात की सर मला इम्प्लांट करायचं आहे, तर अशा वेळेत बाकी काही नाही, बस फक्त आपल्याला डायबिटीज कंट्रोल करायला पाहिजे. ते डायबिटीज कंट्रोलमध्ये आहे, पेशंट औषधी वगैरे घेत आहे आणि डॉक्टर्स जे डायबिटीजचे त्यांचे जे डॉक्टर आहेत ते सगळे सांगतात, फिटनेस वगैरे देतात. तर डेंटल इम्प्लांट इज ॲब्सोल्युटली डन इन डायबिटीज पेशंट. हार्ट पेशंटचं पण असंच आहे. एन्जिओप्लास्टी झालेली आहे, बायपास सर्जरी झालेली आहे, वॉल रिप्लेसमेंट सर्जरी झालेली आहे. हे सगळ्या प्रॉब्लेम वयस्कर पेशंटला असतात. तर तेव्हा पण जे इम्प्लांटसाठी पेशंट येतात आणि सांगतात की 2 वर्ष आधी माझी एन्जिओप्लास्टी झालेली आहे किंवा 1 वर्ष आधी माझं बायपास सर्जरी झालेली आहे, तर अशा पेशंटला वेगवेगळ्या प्रकारचे औषधं सुरू असतात. त्याच्यामध्ये एक औषधी असते ब्लड थिनर. ब्लड थिनर म्हणजे रक्त पातळ व्हायची एक औषधी त्यांना देण्यात येते, की ज्याकडनं ते त्यांचा एन्जिओप्लास्टी झालेली किंवा बायपास सर्जरी झालेला जे पेशंट आहे त्यांचा हार्ट व्यवस्थित फंक्शन करावा. तर अशा पेशंटमध्ये आम्ही ते ज्या डॉक्टरांनी ट्रीटमेंट घेतलेली आहे त्यांच्याकडनं फिजिशियन कन्सर्न घेतो आणि जास्तीत जास्त आपल्याला त्या फिजिशियन कन्सर्ननं ते रक्त पातळ व्हायची औषध बंद करावी लागते 2-3 दिवस. मग आपण इम्प्लांट सर्जरी करून परत 3ऱ्या दिवशी ती सेम मेडिसिन आपण सुरू करू शकतो. तर अशा पद्धतीनं थोडंसं टीम वर्क आहे. आम्हाला फिजिशियन सोबत बसून किंवा ॲनेस्थेसिस्ट आणि फिजिशियन सोबत बसून आम्हाला तो प्लॅन करावा लागते. पण डेंटल इम्प्लांट नाही होऊ शकत असं कुठलंच नाही. आणि आजकाल तर हा मॉडर्न टेक्नॉलॉजीमध्ये देर इज नो सिंगल पेशंट हू डझंट डिझर्व इम्प्लांट.
एव्हरी मिसिंग टूथ डिझर्व इम्प्लांट अशा म्हणल्या जातात. म्हणजे प्रत्येक गेलेल्या दाताला इम्प्लांट लावायला पाहिजे आणि इम्प्लांट सगळ्यांसाठी आहे. की सर आपण जी ही माहिती दिली यांनी आमचे व्ह्युअर्सचे पण समाधान झाले असेल. मोस्टली डायबिटीज आणि हार्ट पेशंट म्हटलं की हा प्रश्न नेहमी उद्भवतो की दातांसंबंधीचे ट्रीटमेंट्स त्यांनी घ्यायला हवे की नको. पण आपल्या या उत्तराने नक्कीच आमचं समाधान झालेलं आहे. पण पुढे प्रश्न असा पडतो सर की ही जी प्रोसिजर असते नॉर्मली डायबिटीज असो की नॉर्मल पेशंट असो यांना आपण जे हे डेंटल इम्प्लांट करतो हे प्रोसिजर कायमस्वरूपाची असते की म्हणजे नेहमी करता हे उपयुक्त असते की याच्यात पण अजून काही नंतर चेंजेस करावे लागतात? हे पण प्रश्न खूप पडतात मॅडम. माझे पेशंट बरेचदा विचारतात की आपण इम्प्लांट केलेला आता लाईफ लॉंग चालेल का, हा कायमचा आहे का? तर माझं त्यांना फक्त एकच उत्तर असते की सर आयुष्यात कायम तर कुठलीच गोष्ट नाही आहे. आपण कुठल्याही डॉक्टरकडे जातो, आपला कोणाला हार्ट अटॅक झाला, आपण एन्जिओप्लास्टी केली, कुठलाही डॉक्टर आपल्याला असं नाही सांगत की हा माझा टाकलेला स्टेंट आता तुम्ही 10 वर्ष तुम्हाला हार्ट अटॅक येणार नाही, किंवा कुठला डॉक्टर असं म्हणू शकत की नाही की हे गॅरंटी वॉरंटी सोबत आलेलं आहे. तर हा शब्द मी माझ्या क्लिनिकमध्ये यूज करत नाही. आणि जी गोष्ट राहिली कायमची की येस इम्प्लांट इज फॉर परमनंट, इम्प्लांट कायमचा आहे. पण त्याला जसं मी आधी सांगितलं की त्याला सुरुवातीला हाडासोबत जुळवायला वेळ लागते. तेवढा वेळ समजा इम्प्लांटला दिलं आपण आणि व्यवस्थित इम्प्लांट एकदा हाडात मजबूत झाला तर तो साधारणतः फेल होत नाही. बाकीच्या दुसऱ्या कुठल्याही कंडिशनला तो फेल होत नाही. त्याच्या फेल्युअरचं बाकीचं म्हणजे खूप कमी असे 2-4च असे कारणं आहे ज्या कारणाने ते फेल होऊ शकते. ते आम्ही पेशंटला व्यवस्थित समजून सांगतो. जसे सिंपल आहे की आपण कुठलीही गोष्ट नवीन केली तर त्याला स्वच्छ ठेवावं लागते. बाकीच्या दातासोबत त्याची पण काळजी घ्यावी लागते स्वच्छताची. चांगलं ब्रशिंग करून त्याला तिथे जेवण अडकलं नाही पाहिजे. तर अशा पद्धतीने असं समजा तुम्ही त्याचं काळजी घ्याल, त्याची केअर कराल तर मग असं इम्प्लांट कधीही फेल होत नाही. आणि ते जे कायमचं म्हटल्यामुळे असं नाही, पण कुठलाही इम्प्लांट आता जे आपल्या डॉक्युमेंट म्हणतो की 98% इम्प्लांट पेशंट्स आर सक्सेसफुल. तर ते 2% आर फेल्युअर असं लोक म्हणतात की सर हा मग फेलच होईल का? तर मला त्यांचं हेच म्हणणं आहे की आपण आपलं काम आहे व्यवस्थित छान इम्प्लांट करून देणं. मेंटेनन्सचं काम पेशंटचं असते. कारण पेशंट नेहमी व्यवस्थित ब्रश नाही करत आहे आणि पेशंटचं डायबिटीज वाढलं, डायबिटीज कंट्रोल करत नाही आहे किंवा बाकीचं प्रॉब्लेम होत आहे. तर अशा वेळेस जसं आता एक खूप महत्त्वाची माहिती देतो. कोविड ज्या लोकांना झाला त्याच्यामध्ये माझे बरेच इम्प्लांटचे पेशंटचे इम्प्लांट फेल झाले. ते म्हणजे अनएक्सप्लेन्ड रिझननं फेल झाले. का फेल झाले काही समजलं नाही. तर तेव्हा कोविडमुळे कुठल्या पेशंटला स्टेरॉइड जास्त चालले, कुठल्या पेशंटला रेमडेसिवीर म्हणा किंवा आपण काही म्हणू शकत नाही की काय झालं असेल. पण कुठला दुसरा आजार आपल्या शरीरात निर्माण झाला तर इम्प्लांटला थोडीशी इजा होऊ शकते. साधारणतः इम्प्लांट फेल होत नाही. आणि याचा मेंटेनन्स म्हणजे असं काय की जसं मी सांगितलं स्वच्छ ठेवावं लागते. आता फुल माउथ इम्प्लांट पेशंट जेव्हा आम्ही फुल माउथ प्रोस्थेसिस किंवा कवळी फिक्स करून देतो तो पेशंट काढू शकत नाही. तो पेशंटच्या तोंडातून निघणार नाही. पेशंट घरी जाऊन चांगलं जेवण करायचं आणि स्वच्छ ठेवायचं तेवढंच. पण ती प्रत्येक 6 महिन्यात किंवा 8 महिन्यात किंवा कमीत कमी वर्षातून एकदा आमच्याकडे येऊन चेकअप करून घ्यावे. आणि ती कवळी समजा मी काढू शकतो त्याला, तर मी काढून स्वच्छ करतो, औषध लावतो आणि त्याला परत लावून देतो. याला आम्ही थोडासा मेंटेनन्स म्हणू शकतो फुल माउथ पेशंटचा. याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. नक्कीच सर, ज्या पद्धतीने आपण सांगितलं की कायमस्वरूपी ही कुठलीच गोष्ट टिकत नाही, याची शाश्वती कोणीच देऊ शकत नाही की एक गोष्ट ही कायमस्वरूपी टिकेल. पण त्याची जर योग्य पद्धतीने काळजी घेतली किंवा तुमच्या सल्ल्यात राहून तुम्हाला नेहमी विचारपूस करून त्याला जर आपण व्यवस्थित ट्रीटमेंट देत गेलो तर ते पण एक कायमस्वरूपी टिकणारी एक ट्रीटमेंट असते. पण दंतरोपण किंवा डेंटल इम्प्लांट हे खूप एक्सपेन्सिव्ह आहे किंवा खूप महागड्या प्रकरणात वळते, असलं काही आहे सर? आता हा डेंटल इम्प्लांट एक्सपेन्सिव्ह आहे असं आपण म्हणू शकतो. पण ॲक्च्युली आजच्या 20 वर्षापासून आता मला डेंटल इम्प्लांट प्रॅक्टिस करता करता 15 वर्ष झाले. तर आधी जेव्हा 20 वर्ष आधी किंवा 25 वर्ष आधी ही पद्धत, ही टेक्नॉलॉजी इंडियामध्ये आपल्या भारतात खूप इनिशियल लेवलला होती, तेव्हा प्रचंड महाग होते हे इम्प्लांट्स. म्हणजे एका इम्प्लांट आम्हाला परचेस करायला सुरुवातीला मला ते दिवस आठवतात जेव्हा आम्ही इम्प्लांट एक्सपोर्टसाठी 2 इम्प्लांट 4 इम्प्लांट एक्सपोर्टसाठी आम्हाला 20-20 हजार खर्च यायचा आणि वेळही खूप लागायचा तिथं. तर अशा पद्धतीत तेव्हा खूप एक्सपेन्सिव्ह होतं. आजच्या तारखेत मार्केटमध्ये जेव्हा 15 वर्ष आधी 4 किंवा 5च इम्प्लांट कंपनीज होते, आजच्या तारखेत 100च्या वर इम्प्लांट कंपनीज मार्केटमध्ये आहे. मेड इन इंडिया इम्प्लांट सुरू झालेले आहे. बरेच इम्प्लांट कंपनीज इंडियामध्ये येऊन मॅन्युफॅक्चर करत आहेत. तर अशा वेळेस इम्प्लांटची कॉस्ट बरीच कमी झालेली आहे. म्हणून ते सगळ्यांच्या
अप्रोचमध्ये आली आहे. आता सगळे लोक ते ऑप्ट करू शकतात. असं काही नाही आहे की खूप महाग आहे आम्ही ऑप्ट करू शकत नाही. फक्त एवढंच आहे की सगळ्या पेशंटची बोन वेगवेगळी राहते, सगळ्या पेशंटची हाड वेगवेगळी आहे. तर कुठल्या पेशंटला हाड कमी असेल तर इम्प्लांट सोबत कधी हाड बनवायचा पावडर किंवा हाड बनवायचा प्रोसिजर करावं लागते, तर त्याचे एक्सपेन्सेस वाढतात. किंवा कधी फुल माउथ इम्प्लांट पेशंट आहे तर त्याचे नंबर ऑफ इम्प्लांट्स किती जाईल त्याच्यावर अवलंबून असते की त्याचा खर्च किती राहणार आहे. पण आजच्या तारखेत खूप एक्सपेन्सिव्ह नाही आहे. थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे कारण ही वस्तूच एक्सपेन्सिव्ह आहे तर आपण काही करू शकत नाही. हा इम्प्लांट म्हणजे नेमकं टायटॅनियम मेटलनं बनलेलं असते. हे जे मेटल असते, जे कुठलाही मेटल आपल्या शरीरात जाऊ शकत नाही, हे इम्प्लांट म्हणजे प्युअर टायटॅनियम मेटलचं असते. तर टायटॅनियम मेटलच महाग आहे. जसं आपण ऐकतो गोल्ड प्लॅटिनम महाग असतात, तसंच हा इम्प्लांट महाग याच्यासाठी आहे कारण तो मेटल टायटॅनियमचं बनलेलं असते. आणि आजकाल ते पण खूप कंट्रोल्ड रेटमध्ये आलेलं आहे. तर असं नाही की खूप एक्सपेन्सिव्ह आहे, सगळे काही अफोर्ड करू शकतात. अगदीच जास्त एक्सपेन्सिव्ह नसणं किंवा आपल्याला परवडेल त्या योग्य दरात आपण याची ट्रीटमेंट करून घेतो. आपल्या या ट्रीटमेंटनुसार आपण आपल्या दाताचं आरोग्य आणि त्यांचं आयुष्य वाढवू शकतो. जसे लाईफ टाईम अचिव्हमेंट त्याला म्हणतात, असं आपण एकंदरीत त्यांना देऊ शकतो. अगदीच या उत्तराने पण आपले व्ह्युअर्सचं अगदी समाधान झालं असेल. पण या एकंदरीत डेंटल इम्प्लांटनंतर पण एक असा कॉमन क्वेश्चन आहे जो आमच्या सगळ्या व्ह्युअर्सला किंवा एकंदरीत आम्हाला पण पडतो, की मोस्टली दाताचे प्रॉब्लेम म्हटले की कुठल्याही डेंटिस्टकडे किंवा डेंटल डॉक्टरकडे आपण गेल्यानंतर रूट कॅनल हा प्रकार आपण खूप वेळा ऐकतो. तर कुठल्याही दाताची ट्रीटमेंट म्हटली तर त्याला रूट कॅनल हे एक ऑप्शन असतं. पण नेमकी रूट कॅनल म्हणजे काय आणि डेंटल इम्प्लांट आणि रूट कॅनल याच्यात नेमकी तफावत काय, फरक काय सर, हे आपण सांगू. डेंटल इम्प्लांट्स दात काढल्यानंतरचे प्रोसिजर्स आहे. जेव्हा कुठल्याही कारणामुळे दात निघाला किंवा काढण्यात आला तर अशा परिस्थितीत डेंटल इम्प्लांटचा रोल आहे. आणि रूट कनाल म्हणजे त्याला आपण RCT म्हणतो किंवा साधारण भाषेत आपण म्हणू की दाताच्या नसेचा उपचार. तर हा दात वाचवायची प्रोसिजर आहे. कुठला एखादा दात जे किडलेला आहे, दुखत आहे, पेशंट क्लिनिकमध्ये आला की डॉक्टर साहेब हा दात दुखतं आहे, तर अशा वेळेस हा दात काढूनच घ्यायचा आणि इम्प्लांट करायचं असं नाही आहे. ते दात आम्ही सर्वात आधी आमचं प्रायोरिटी असते की हा दात वाचू शकते का. पहिला आमचं फोकस असते की हा कुठल्या पद्धतीनं आम्ही दात वाचू शकतो का. तर अशा वेळेस जेव्हा आम्ही एक्सरे वगैरे घेतो, एक्सरेत आम्हाला असं वाटलं की कीड आहे, नशेपर्यंत पोचली आहे, पण मूळ स्ट्रॉंग आहे, दातातले मूळ हाडामध्ये स्ट्रॉंग आहे, दात काढण्यासारखं नाही आहे. तर अशा वेळेस मग आम्ही कीड स्वच्छ करून त्याला नशेचा उपचार करून त्याच्यामध्ये नकली नसा टाकून त्याच्यावर फिलिंग करून मग कॅप करून देतो. तर याला रूट कनाल आणि कॅप म्हणतात. तर अशा पद्धतीत तो पेशंटचा ओरिजिनल दात दुखणं बंद होईल, कॅप लावल्यामुळे स्ट्रॉंग होऊन जाईल, तर तो चावायला मदत येईल आणि रूट कनाल झालेला दात कायमचं स्ट्रॉंग असते आणि नेहमी जोपर्यंत तो दात तुटणार नाही किंवा त्याच्यामध्ये परत इन्फेक्शन येणार नाही तो दुखत नाही. तर हा रूट कनाल म्हणजे हा दात वाचवायचा प्रोसिजर आहे. पण अनफॉर्च्युनेटली समजा रूट कनाल फेल झाला किंवा रूट कनाल नंतरही पेशंटचं दात काढावं लागलं, तेव्हा मग डेंटल इम्प्लांटचं किंवा दात बसवण्याचा जेव्हा आपल्याला प्रश्न असते तेव्हा आपल्याला डेंटल इम्प्लांटचं हे असते. तर आधी तर आम्ही फोकस करतो की हा इम्प्लांटच्या आधी म्हणजे दात काढायच्या आधीच आम्ही हा फोकस करतो की हा दात वाचू शकते का. तर रूट कनाल प्रोसिजर हे दात वाचवण्याची प्रोसिजर आहे. सर, आपण बोलता बोलता बोलून गेलात की आपल्याला 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. या डेंटिस्ट्रीमध्ये आपल्याला फक्त डेंटल इम्प्लांट याच्याविषयी 15 वर्षाचा एक्सपिरियन्स म्हणजे या एका डेस्टिनीमध्ये आहे की अजून काही आहे, असं आपण जे मगाशी बोललात त्याच्याविषयी काय सांगा. माझं 2006ला ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आणि 10ला माझं पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं. तेव्हापासून मी पहिल्या दिवसापासूनच मी ॲज अन इम्प्लांट स्पेशलिस्ट म्हणून प्रॅक्टिस करतो आहे. तेव्हा जेव्हा मी PG करत होतो तेव्हा म्हणजे MDSच्या वेळेस मला इम्प्लांट करायची संधी भेटली, जी मी इम्प्लांटमध्ये शिकायची संधी भेटली. आमचे जे गाईड होते, आमचे जे मेंटर होते डॉक्टर ML भोंगाडे सरांनी मला संधी दिली की आम्ही हे इम्प्लांटमध्ये आपलं करिअर बनवू शकतो. पण अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे इंडियामध्ये तेव्हा इम्प्लांटचे ट्रेनिंग्स खूप सारे नव्हते. तेव्हा खूप सारे म्हणजे इम्प्लांट शिकायचं असतं तर इंडियामध्ये आपल्याला खूप काही विषय, खूप काही सेंटर्स नव्हते, म्हणजे नव्हतेच. तर मग आम्हाला अब्रॉडमध्ये जाऊन इम्प्लांट शिकायची अशी हौस होती. तर मग आम्हाला आमच्या मेंटरनं गाईड केलं. तेव्हा मग मी जेव्हा साऊथ कोरियाला फर्स्ट टाईम गेलो तर तेव्हा मी ॲडव्हान्स इम्प्लांट ट्रेनिंग घ्यायला गेलो होतो. आमची बेसिक ट्रेनिंग तर आम्हाला आमच्या PGच्या वेळेस झाली होती. तेव्हा 2010ला आम्ही सिओल साऊथ कोरियाला गेलो ॲडव्हान्स इम्प्लांट ट्रेनिंगसाठी. मग तिथून आल्यावर आम्हाला कळालं
किंवा ॲडव्हान्स इम्प्लांट म्हणजे जगात कसं असते, काय काय बाहेर लोक कसं व्यवस्थित छान काम करतात, ते आमच्या क्लिनिकमध्ये, आमच्या प्रॅक्टिसमध्ये इन्कॉर्पोरेट करायचा प्रयत्न केला. मी जेव्हा युरोपला गेलो अजून ॲडव्हान्स ट्रेनिंगसाठी, ते फुल माउथ रिहॅबिलिटेशनचं ट्रेनिंग माझा युरोपला झालेला आहे, T2 युनिव्हर्सिटी रोमानियाला. तिथे पण खूप सारे ट्रेनिंग्स असे पूर्ण जगातून आलेले स्टुडंट्स असतात, खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे केसेस डिस्कस होतात, आम्हाला करायला भेटते. तर अशा पद्धतीनं ते ट्रेनिंग सगळे अब्रॉडला होतं. पण आजच्या तारखेत आपल्या इंडियामध्ये पण खूप छान आणि चांगले इम्प्लांट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट उघडलेले आहे. आता आपल्या करिक्युलममध्ये कुठलंही असं कुठलं नाही आहे की आपण इम्प्लांट कोण करू शकतो आणि कोण नाही करू शकतो. ते सगळं करू शकतात, पण प्रॉपर ट्रेनिंग घेतल्यामुळे. आणि इंडियामध्ये आजकाल चांगले व्यवस्थित छान खूप सारे इम्प्लांट ट्रेनिंग सेंटर्स उघडलेले आहे. तर आताच्या स्टुडंट्सला बाहेर देशात जाऊन शिकायची गरज नाही. आता तर इंडियात इतके छान सेंटर्स आहे की बाहेर देशातून लोक आपल्याकडे येतात इम्प्लांट शिकायला. तर अशा पद्धतीमुळे इम्प्लांट्सचं ट्रेनिंग खूप साऱ्या जागी सुरू आहे. नक्कीच सर, आपण आपलं एज्युकेशन साऊथ कोरिया आणि युरोपमधून कंप्लीट करून आलेले आहात, पण त्याचा वापर आपण अमरावतीकरांसाठी करता आहात. इथल्या सेवेत आपण 10 वर्षापासून रुजू आहात. त्याचा फायदा अमरावतीकरांना निश्चितच होतो आहे. आणि आता या उपयुक्त माहितीनंतर आपण आमच्या व्ह्युअर्सला काय मेसेज द्याल? महत्त्वाचा मेसेज असा आहे व्ह्युअर्सला द्यासाठी, की आता जसं दात काढल्यानंतर तर आपण बरेचशा चांगल्या पद्धतीनं दात बसवू शकतो. त्याच्यापैकी डेंटल इम्प्लांट्स एक पद्धत आहे. पण समजा आपण दाताची व्यवस्थित काळजी घेतली तर आपल्याला दात काढायची गरजच पडणार नाही. कारण आपले दात व्यवस्थित आयुष्यभर आपण टिकू शकतो. व्यवस्थित आपण त्याचं स्वच्छतेची काळजी घ्यायची. दरवर्षी एकदा आपल्या डेंटिस्टला व्हिजिट द्यायची. तर आपण आपले दात पूर्ण आयुष्यभर जगू शकतो आणि आपल्याला कुठलेही दात किंवा डेंटल इम्प्लांटची गरजच पडणार नाही. ज्या लोकांचे दात निघालेले आहे त्याच्यासाठी आपण भरपूर दुसरे ऑप्शन्स करू शकतो. इम्प्लांटचे वेगवेगळे ऑप्शन्स आहे. पण माझा मेसेज आपल्या व्ह्युअर्सला असं राहणार आहे की आपले दात वाचवायचे प्रयत्न करा, आपले दात ठेवायचे प्रयत्न करा. हे देव आपल्याला 2 डेंटिशन देतो, एक दुधाचे दात आणि परमनंट दात. तिसरा डेंटिशन आपल्याला डेंटिस्ट देतो. तर अशा वेळेस आपण हा प्रयत्न करायचा की डेंटिस्टला आपल्याला मोकाच द्यायचं नाहीये की आपल्याला तिसऱ्या डेंटिशनची गरज पडेल. तर माझा मेसेज हाच आहे की आपले चांगले दात स्वच्छ ठेवा आणि टिकवा.